मी स्वच्छ भाजून चांगल्या प्रकारे घेत आहे, बघू शकताय. तिळाचं लाडू बनवणार आहोत आपण स्टेप बाय स्टेप. चांगलं ह्याला मी फ्राय करणार आहे आणि त्याचे फुलपाटं मी काढणार आहे थंड झाल्यानंतर, बघू शकताय. त्याचबरोबर तीळ घेतलेले आहे अर्धा पाव आपण मिक्स करणार आहोत. गूळ घेतलेला आहे पाव किलो गूळ, अर्धा पाव तीळ, अर्धा किलो शेंगदाणे स्वच्छ एकदम खुसखुशीत आपण फ्राय करायचे आहेत. श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड फॉलो करा. बघू शकताय मी आपण भोगीची भाजी बनवणार, त्यासाठी लागणारं साहित्य भाजलेले तीळ घेतलेले आहेत मी, आणि थोडीशी बीन्स आहेत, थोडेसे वांगी आहेत पाव किलो, अर्धा पाव, आणि पाव किलो गाजर घेतलेलं आहे. त्याचबरोबर पाव किलो आपण वाटाणे सोलून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर कोथिंबीर, थोडीशी भाजलेले शेंगदाणे, कढीपत्ता, लसूण, हळद, जिरी, मोहरीची तडका देणार आहोत. चला तर मग पुढची रेसिपी आपण बघूया. अशा प्रकारे आपण स्वच्छ कट करून घेऊ. थोडंसं सॉल्ट टाकून मी पाण्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे भाज्या हे व्यवस्थित राहतील. श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आपली भोगीची भाजी आजची रेसिपी आपण पाहूया आणि करूया. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू. अशा प्रकारे आपण बारीक चॉप करणार आहे. पुढची रेसिपी डिटेल्समध्ये पाहिजे असेल तर यूट्यूब इंस्टावरती जाऊन तुम्ही बघू शकता माझा तडका कसा देणार आहे. त्याचबरोबर श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. आता आपण वाटाणे सोलून घेऊन सगळं साहित्य एकत्रित मिक्स करणार आहे. जिरी, मोहरी, कढीपत्ता याची फोडणी देऊन आपण फ्राय करणार आहे. त्याचबरोबर आपण शेंगदाण्याचा कूट भाजलेला आहे तो कूट करणार आहोत एकत्रित. आणि चला तर मग पुढची रेसिपी बघूया. लाईक अँड शेअर करायला विसरू नका. श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड